काय सांगणार मंत्री छगन भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन आणि मेसेज येत असल्याचं सातत्याने त्यांनी स्वतः माहिती दिली या संदर्भात। मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी माहिती आपल्या माध्यमातून मला कळालेली आहे, पण त्या संदर्भात शासनाने गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। पण मला वाटतं काही लोक असे खोडकरपणाही करत असतात, कुठेतरी फोनवरून मुद्दाम धमकी देणं, कुठल्या तरी पब्लिक कॉलवरून धमकी देणं, मला वाटतं हे चालूच असतं। पण तरीसुद्धा त्या संदर्भामध्ये शासनाने त्याची खबरदारी घेतलेली आहे, गांभीर्याने त्याची दखल घेतलेली आहे। माननीय गृहमंत्री देवेंद्रजी ते सुद्धा मला वाटतं जातीन त्यात लक्ष घालत आहेत। बदलापूरच्या घटनेमध्ये विरोधकांकडून टीका झाली, शेवटी अखेर आता तर दोघी ट्रस्टींना अटक झालेली आहे त्या प्रकरणामध्ये, बदलापूरच्या प्रकरणात। ठीक आहे, ज्याच्यावर आरोप आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, अटक होईल, ते जेलमध्ये जातील, त्याच्या इन्क्वायरीमध्ये त्यांचा काही दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई अजून कठोर होईल आणि ती झाली पाहिजे। हो, महायुतीने निवडणूक पूर्व ज्या योजना जाहीर केल्या त्याच्यामुळे राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे असं वित्त विभागाने चिंता व्यक्त केलेली आहे। वित्त विभाग, आता मी पण 30-35 वर्षाचे आमदार आहे, मी मंत्री पण राहिलो 10 वर्ष। वित्त विभाग नेहमी चिंता व्यक्त करत असतं, त्यांचं काम चिंता व्यक्त करणंच आहे, चिंतामुक्त त्यांचं काम नाही आहे की नो चिंता असं त्यांचं काम नाही आहे, त्यांना चिंता ही करावीच लागते, त्यांच्या तिजोरीची ते काळजी घेत असतात। आणि त्यामुळे वेळोवेळी तुम्ही कुठल्याही फाईल बघा, अनेक फाईल 90% फाईलवर ते लिहिताना हेच लिहितात, अशा पद्धतीने तिजोरीवर बोजा येतो आहे, हा शब्द त्यांचा अगदी ठरलेला असतो आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये काही फार काळजी करण्याची गरज नाही। तिजोरी जोरात आहे, मजबूत आहे, आवकही जोरात आहे, त्यामुळे सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याच्या काही हिताच्या योजना केल्या सरकारने तर त्यात काही वावगं नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।